घाटकोपरमध्ये अरुंद गल्ल्यांमुळे बचाव कार्यात अडथळे. मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांची माहिती. दरडग्रस्तांचं जवळच्या शाळेमध्ये तात्पुरतं पुनर्वसन सुरू असल्याची माहिती. शिवसेना पक्षचिन्हावर आज पुन्हा सुनावणी. शिंदेंच्या शिवसेनेनुसार 2018ची घटना असंवैधानिक, तर त्यांनी घेतलेल्या पदाचा लाभ संवैधानिक कसा? पक्षघटना संवैधानिक की असंवैधानिक हे आयोग ठरवू शकत नाही. सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद. गडचिरोलीमध्ये सर्पदंशानं 3 विद्यार्थिनींचा मृत्यू. घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दखल. आश्रमशाळेचा परवाना रद्द करण्याचे आदेश. तर फडणवीसांच्या कारवाईच्या आदेशानंतर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके गडचिरोलीला जाणार. विद्यार्थ्यांना जमिनीवर झोपण्याची वेळ. हिंगोलीच्या ढोलक्याची वाडी इथल्या आश्रमशाळेतला प्रकार. झी 24 तास कडून शाळेचा रियालिटी चेक. संसदेबाहेर झारखंड लाठी हल्ल्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी एनडीएचं आंदोलन. राहुल गांधींनी उत्तर द्यावं, सत्ताधाऱ्यांची मागणी. दिल्लीतल्या लाठी हल्ल्यावरून विरोधक आक्रमक. कनेक्टिंग लिंकवरील पुणे मुंबई मार्गिका आज 3 तास बंद. दुरुस्ती आणि मॉक ड्रिलच्या कामासाठी वाहतुकीत बदल. मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्टपासून जरांगेचं पुन्हा एकदा आंदोलन. गरज पडली तर पुन्हा मुंबईला धडक देण्याचा इशारा. सरकार संविधानानं चालते, दबावाने नाही. देवेंद्र फडणवीसांचं कुणबी प्रमाणपत्राच्या वादावर स्पष्टीकरण. एकाचं ओरबाडून दुसऱ्याला दिलं जाणार नाही अशी ही ग्वाही. राज्यातील 440 आयुर्वेदिक औषध उत्पादन संस्थांची FDA कडून तपासणी. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 135 संस्थांना कारणे दाखवा नोटीस. तर 10 आयुर्वेदिक संस्थांचे परवाने कायमस्वरूपी रद्द.